महाराष्ट्र बघू शकता मित्रांनो, निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस इलेक्शन असता वेळेस त्यावेळेस गटारीचे हाल काय होते आणि आता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता राजकीय नेते निवडून आले आणि आता इकडं ढुंकायला सुद्धा बघायला तयार नाहीत। हे बघू शकता गटर किती दिवसापासून पूर्ण भरलेले आहे, सफाई कामगार इकडे येत सुद्धा नाहीत। ठीक आहे, बघू शकता घर कुठे आहेत आणि राहत आहेत कुठे, म्हणजे गरीब लोकांना म्हणजे हक्क नाही का स्वच्छ राहण्यासाठी। हां, वार्ड क्रमांक 31 मुंबई सह्याद्रीनगर ब। आता हे बघू शकता किती गटर भरलेली आहे, किती दिवसापासून इकडे साफ करण्याचं काय काम चालू नाही, काय नाही, कोणी बघायला सुद्धा नाही। हे बघा, या गटारीच्या बाहेर समजे प्लास्टिक वगैरे निघते पण सफाई कामगार येत नाही तिथं। म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे इथले राजकीय नेते समजे मिळलेले आहेत, मिळून काम करतात, म्हणजे पैसे तर भेटतच असतील। असं नाहीत की इथं मुंबईच्या बाहेर राहतात, तिथं त्यांना काय घेणं देणं नाही आहे। हे किती कचरा आहे म्हणजे बाहेर निघायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे गरीब लोकांना काय यांना हक्क नाही आहे ते स्वच्छ राहण्याची। म्हणजे गटर समोरून जाते म्हणजे काढायचीच नाही आहे। तुम्ही तेच खाली जर थोडं गेलं तर इथं समजा राजकीय नेते वगैरे राहतात, तिथं राहतात मग त्यांचं साफ, पण जे गरीब लोकांच्या घराच्या समोरून गटर जातात त्यांचं काही साफ करायचं काम नाही आहे। केव्हा साफ करायचं, ज्यावेळेस निवडणुका येतात, 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी येणार, आश्वासन देणार, आम्ही असं करू तसं करू, गेले, संपलं।